मंडळी, कसे आहात सगळे? आय होप मस्तच असाल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा. तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही, ग्रीनरी आहे खूप छान. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही आता आलो आहे शेतामध्ये. तर तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या वेळेला की शेड वगैरे बनवलेला आहे त्याने. जो मागच्या वेळेला तो दिवाळीच्या वेळेला आपण आलो होतो शेतामध्ये, तेव्हा प्रोजेक्ट चालू होता, अजून काम चालू होतं. तर ते आत्ता कंप्लीट केलेलं आहे. ॲक्च्युअली 1-2 बॅच झालेल्या आहेत त्याच्या. तर मग आत्ता म्हटलं बॅच ऑलरेडी सुरू आहे. नशिबाने तुम्हाला ते दाखवता येईल, किंवा महिन्याच्या 5-6 दिवस ते बंद असतं. तर ती आता चालू आहे, तर तुम्हाला दाखवता पण येईल. म्हणून आम्ही आज शेतात आलो आहे. आणि आता सगळे गेले पुढे, गाडी ॲक्च्युली शेडपर्यंत जाते, पण मग मी व्हिडिओसाठी थांबले इथे. तर हे बघा, हे माझ्या मागे जे बघताय तुम्ही, तर हे आहे कपाशी पेरलेली आहे. हे इथून पप्पांचं शेत सुरू झालं, मी जेव्हापासून व्हिडिओ सुरू केला तेव्हापासून. तर इथे मस्त अशी कपाशीची झाडं पेरलेली आहे आणि त्याला छान अशा कैऱ्या पण लागलेल्या आहे बघा. हे बघा, हे बघा, हे बघा, अशा कैऱ्या लागलेल्या आहे मस्त या कपाशीच्या. आणि छान असं हे कपाशीचं शेत आहे. तिथपर्यंत कपाशी पेरलेली आहे. चला आपण जाऊ आता तिकडे. आणि हे इथे बदामाचं झाड आहे, तुम्हाला मागच्या वेळेला पण दाखवलं होतं मी. आणि इकडे आहे विहीर. बघू आपण, पाणी दिसतंय का याच्यामध्ये? हे बघा, जवळच आहे पाणी, जास्त खाली नाही आहे. आणि हे आहे मस्त असं पेरूचं झाड. खूप जास्त पेरू लागतात त्याला आणि खूप छान लागतात. मस्त पेरूच्या सीझनला खूप पेरू येतात. आणि इकडे हे आहे लिंबुणीचं झाड. कढीपत्ता पण होता इथे. हां, इकडे होता, हा काढला वाटतं. आणि हे बदामाचं झाड आहे. इथे मस्त सावली येते. आणि हे तुरीचे झाडं लावलेले आहे शेवटी. आणि इकडे कपाशी आणि हे तुरीचे झाडं. आणि ते तुम्हाला दिसतंय ते तिकडे शेड बनवलेलं आहे, तर तिथे जायचं आहे आपल्याला. चला. हे जे झाडं लावलेले हे तुम्हाला मागच्या वेळेला पण मी दाखवलेले होते. तर हे तुतीचे झाड आहे. आणि जो भाऊ जे प्रोजेक्ट करतोय, ॲक्च्युली जे त्याचं काम आहे त्याचा एक भाग आहे, तर त्याच्यासाठी हे तुतीची झाडं लावलेली त्याने. इथून पूर्ण शेवटपर्यंतच्या शेतामध्ये तुतीची झाडं लावलेली आहे. कुठे गेले यार हे? अच्छा, इकडे. सध्या पाऊस नाही, 4-5 दिवसापासून तर जमीन एकदम कोरडी झालेली आहे. आणि याला इथे ठिबक सिंचन पण केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. तर हे बघा, हे असं शेड बनवलेलं आहे इकडे तिथपर्यंत. आणि तिकडे मागे पण तुतीचे झाडं लावलेली आहे. तर हे ओव्हरऑल असं शेड बनवलेलं आहे. इथे ही एक पाण्याची टाकी आहे. इथे थोडी मोकळी जागा आहे समोर. हे बघा, मामाने ते घेतलं होतं. मामाचे फ्रेंड्स आहे ते आता. मामाने हे घेतलं होतं. तर बघा, हे आहेत रेशीमचे किडे. आणि माझा भाऊ केळीच्या शेतीसोबत रेशीमची शेती सुद्धा करतो. तर हा सुद्धा त्याचा एक जोडधंदा आहे केळीच्या शेतीसोबतचा. तर हे रेशीमचे किडे त्याने इथे ठेवलेले आहेत. आणि महिन्याभरामध्ये किंवा 22-23 दिवसामध्ये त्यांचं उत्पन्न येतं. आणि त्यापासून ते रेशीम तयार करतात इथून. आणि मग इथून तो मार्केटला ते रेशीम विकायला नेतो जाळीने वगैरे. आणि इकडे असं हे टेबल टाकून इथं आणि हे असे 2 रो आहेत तिथे.
इकडे एक आणि इकडे एक, इकडनं अजून एक दरवाजा आहे. तर ही तुती आहे आणि हे तुतीचे पानं या किड्यांना खायला लागतात, म्हणून मग ते इथे आधी तुतीचे शेत लावलेले, म्हणजे तुतीचे झाडं लावलेले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हे या अळ्या टाकलेल्या याच्या. हे जे इथे साईडला साहित्य ठेवलेलं दिसत आहे, तर हे जेव्हा रेशीम तयार करतात ते अळ्या, किंवा रेशीम तयार करून झाल्यानंतरची जी प्रोसेस असते त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य तिथे ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे तुम्ही कुठलाही धंदा करा, कुठलाही व्यवसाय करा, कुठलीही शेती करा, तर तुम्हाला मेहनत ही करावीच लागते. आणि कुठलंही काम करा, तुम्ही जॉब जरी केला तरी तुम्हाला मेहनत करावीच लागते. तर तसंच आहे, मेहनती शिवाय पर्याय नाही, पण मेहनत करून यश मिळेल ते खूप महत्वाचं असतं आणि सातत्याने मेहनत करणं खूप गरजेचं असतं. हातावर पकडली, ये इकडे ये ना, करत ये, हे बघ काहीच नाही करत, हे नको. हे असं वाटीत का बरं ठेवलंय ते सांग. अच्छा, आणि हे पावडर कसली टाकली आहे याच्यावरती? ते चुना पावडर आहे, बुरशी येऊ नये म्हणून. खालचा चारा. याची काय प्रोसेस आहे ते सांग, म्हणजे पहिल्यापासून. याची प्रोसेस अशी आहे की अळ्या विकत आणता, त्यानंतर मग इथं त्याचा चारा खाऊ घातला जातो. हे तुतीचा? हा तुतीचा चारा खाऊ घातला जातो 16-17 दिवसांपर्यंत. अच्छा. त्याच्यानंतर मग ते चारा खायचं बंद करतात आणि एक तिकडे एक जाळी ठेवलेली वरती, ते जाळी यांच्यावरती टाकली जाते सर्वांवरती. अच्छा. आणि त्यानंतर मग ते जाळीच्या वरती येतात आणि ते कोश बनवतात. ओके. 4-5 दिवस कोश बनवल्यानंतर ते काढल्यानंतर विकायला जायचं. अच्छा, मग किती दिवसांचं सायकल आहे हे? प्रोसेस किती दिवस चालते? 22-23 दिवसांची सायकल आहे पूर्ण. अच्छा. आणि हे पोचवायला कुठे जातो तू? म्हणजे पोचवायला जालना तयार झाल्यानंतर? जालना, बीड किंवा मग रामनगर, कर्नाटक मध्ये. ओके. आणि ही कितवी बॅच आहे तुझी? आता ही तिसरी आहे. तिसरी बॅच. पहिले सुरुवातीला एकदम कमी सुरू केलं होतं ना, नंतर थोडंसं वाढवलं. सुरुवातीला कमी केलं होतं, त्याच्यानंतर आता एक्सपिरियन्स थोडा आल्यानंतर वाढवायचं. सिल्क वॉर्म आहे हे, आणि हा रेशीम तयार करत आहे. म्हणजे तरी 20 दिवसानंतर करता का? 17-18 दिवसानंतर? 17-18 दिवसापर्यंत ते खातात आणि 19-20 म्हणजे 5-6 दिवस कोश बनवतात. आणि आणले तेव्हा त्याची साईज केवढी होती? आणली तेव्हा एकदम छोटी, एकदम मुंगीहून थोडी मोठी असते. हो बापरे, किती मोठे झाले ते आता? खूप मोठी साईज आहे. आता आज कितवा दिवस आहे तरी? आज 14-15 दिवस. ओके, 15 दिवसात त्यांची साईज एवढी झाली आहे. म्हणजे आता 2-3 दिवसांनी सुरू होईल ते. आता अजून 2 दिवस खाते. ए, खाली एवढे का बरं दिसतंय? खाली खूप पाला कमी झालाय वाटतं इथं. खाऊन घेतला, पाला जास्त खाल्लाय. त्यांचा टाकलेला पाला खाऊन घेतला. तिकडे अळ्यांची संख्या जास्त असल्यामुळे संपवलं त्यांनी पाला. आवाज कसा येतोय ना, एकदम बारीक खाण्याचा आवाज येतोय बारीक. खाताना पण दाखवतो मी तुला इथं. राऊंड शेप मध्ये खातात ते. होल पाडतायत एकदम, म्हणजे मस्त कुरतडताय. चुरू चुरू खाताय. पानं खातात ना, त्यांचा आवाज येतो. मधून काहीतरी निघतंय आणि नंतर ते खातोय. आणि ते वरती असं शेड केलंय, हे नेट लावली. वरती ग्रीन कापड टाकलाय ना? नाही, पत्रांच्या वरती ते मक्याचे झाड असतात. हा, थंड राहण्यासाठी. म्हणजे यांना गरमीतलं क्लायमेट चालत नाही बा असं. 22 ते 31-32 पर्यंत. अच्छा, टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागतं एवढं. त्याने ते हे सिल्क वॉर्म आहे ना, जेव्हा कोश तयार करताना तेव्हा या जाळ्या वापरतात. या जाळ्या ठेवल्यावरती ते कोश तयार करतात. आता 2-3 दिवसांनी तो या जाळ्या ठेवणार आहे त्याच्यावरतून, मग ते कोश तयार करतील. आणि मग जे रेशीम निघतं ना त्यातून, तर ते मग ते जालना, बीड आणि तिकडे विकायला नेतात.
तर 25 ते 26 दिवसाचं असं त्यांचं सायकल असतं. तर ही तिसरी बॅच आहे आणि त्याने सक्सेसफुली केली आहे. ही 2 बॅच सक्सेसफुली गेलेल्या आहेत. याला चंद्रिका म्हणतात का? ते त्यांचं खायचं झालं की ते चंद्रिका त्याच्यावरती टाकतील. अच्छा. याच्यावरती सर्व पूर्ण याच्यावरती टाकून द्यायच्या. त्यानंतर ते त्याच्यावरती चंद्रिकावरती नंतर त्याच्यावरती पोस्ट बनवतात. अच्छा. आता 2-3 दिवसांनी टाकशील ना तू ते? हा. आणि हे जेव्हा काढावं लागतं तेव्हा कसं म्हणजे मजूर वगैरे लागतात ना त्याला काढायला? कसं 12-13 लेडीज काम करतात 2 दिवस. अच्छा. काढतात त्यावर म्हणजे ते रेशीम काढायचं. आणि ते मग पोते आपले कांद्यांचे गोणे असतात त्याच्यामध्ये भरून जालन्याला घेऊन जायचं. ओके. हे अजून एवढं खाली आहे पण ना? 3 जाळ्या खाली आहे. 3 जाळ्या खाली आहे. हळूहळू थोडं थंड वातावरण झाल्यानंतर पूर्ण दोघांचं पूर्ण खाली आहे वरचं ना? तिकडे जेव्हा संख्या वाढवतात नेट कशासाठी लावलंय हे? पावसाळ्याच्या टायमामध्ये एक पूजी माशी म्हणून असते. अच्छा. आपल्या घरामध्ये असते त्याच्याहून थोडी मोठी असते. ओके. ती येते आणि ती अळ्यांना डंक मारते या स्टेज मध्ये मोठे झाल्यानंतर आणि त्यामध्ये ते त्यांचे अंडे सोडते. ओके. त्याच्यामुळे ते पूर्ण बॅचला रोगराई वगैरे पसरते. त्याच्यामुळे मग ती लावावी लागते. आता सध्या ऊन पडलाय त्याच्यामुळे वरती ठेवलं. हा म्हणून काढली आहे. ह्या जाळ्या उघड्या तर मस्त हवा सुरू राहते इथे. आणि हे इथे मीटर लावलंय टेम्परेचर आणि ह्युमिडिटी बघण्यासाठी. क्लॉक पण आहे त्याच्यामध्ये. 33. स्वरू, व्हॉट आर यू डुईंग? अरे मम्मा हे वाईट म्हणून काहीतरी निघतंय नंतर ते खातोय. अगं ते पानं कुरतडतायत बेटा. हे संध्याकाळपर्यंत खाऊन घेता का? हे आता संध्याकाळपर्यंत फिनिश करतील ते 4-5. मग दुसरं टाकायचं नंतर संध्याकाळी परत एक वेळ. हे जे तुम्हाला अळ्या दिसत आहे तर हे यांचा पाला पूर्ण संपवलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या अळ्या दिसत आहे. आणि हे यांना 2 टाइम खायला टाकावं लागतं. म्हणजे जे बाहेर तुतीचे झाडं लावलेली आहेत ते त्याचे पानं काढून 2 टाइम यांना खायला टाकावे लागतात. तर ही मेहनत रोजची असते 17 दिवसांपर्यंत. आणि 17 दिवसानंतर यांचं खाणं बंद होतं. त्याच्यानंतर त्याच्यावरती या चंद्रिका टाकल्या जातात आणि ते अशा प्रकारचे कोश बनवतात. आणि 22 ते 23 दिवसानंतर मग हे जे कोश असतात हे त्या चंद्रिकावरून काढतात, ट्रे मध्ये जमा करतात आणि त्याच्यानंतर गोण्यांमध्ये भरतात. आणि जिथे मार्केटला आपल्याला पोचवायचं आहे तिथे हा माल पोचवून यावा लागतो. तर असं 25 दिवसाचं हे उत्पन्न आहे. महिन्याच्या महिन्या बॅच घेतल्या जातात. पण उन्हाळ्यामध्ये हे व्यवस्थित होत नाही कारण याला गरमी नको असते. ह्युमिडिटी आणि टेम्परेचर याला खूप जास्त मेंटेन करावं लागतं आणि स्वच्छता पण खूप मेंटेन करावी लागते यासाठी. तर मेहनत ही खूप आहे याच्या मागे. त्यांचं फूड आहे ते. त्यांचं जेवण आहे ते. ये क्या है इधर? ही खारीक आहे का रे? हा ती खारीक आहे आणि लिंबूची आहे. ओके. लेमन ट्री. हा दाखवले. तिकडची काढतोय वाटतं तू ना कारण हे इकडची मोठी आहे. हा तिकडची काढली आहे. ही मोठी आहे. हे केवढे मोठे झाले रे इकडचे. हे इकडचे ते पिकत चालले ना पाना. दाखव इकडे. मनस्वी दुसऱ्या दिवशी शेतात गेली होती तेव्हा तिने हातात अळी पकडली होती. अजिबात घाबरली नव्हती ती आणि हातात पकडायला. पहिल्या दिवशी बघितलं तेव्हा ती खूप घाबरत होती पण नंतर अजिबात नाही घाबरली. कैऱ्या लागल्या. हो ग कॉटनचं झाड आहे ना हे. कापूसचं झाड आहे हे. मी इकडे तुरी. आणि हा इकडे वेल आहे. क्लाइंबर आहे. ते कसला आहे? वायकू चिबडू. हे बघ फूट लागले.
बाई किती फूट आहे ग, हे बघ. घरी पण खूप आणलं त्याने काल. नको तोडू, खाणार आहेस का तू? हे बाई ही पण 1 फूट आहे. हे बघ इकडे पण आहे, किती फूट लागले का बाई. हे बघ इकडे पण आहे, हे बघ इथे पण आहे, ते तिकडे एक याच्या खाली पण आहे. फुटचे फुलं इकडे पण आहे सोनू. हे बघ या, ते खराब झालंय. हे बघ इकडे पण आहे. हा ते पिकून खराब झालं वाटतं, ते जास्त पिकलं ना. हे बघ इकडे पण आहे, 3 पडलेले. हे बघा इथे. इकडे मग ते क्लाइंबर असं खाली पसरलेलं आहे ना ग, त्याच्यामुळे ते पानं पानं झाले. देऊ कुठे रे? व्हॉट हॅपन? चावलं का तुला? काही कारणांमुळे एवढं शिक्षण झालेलं असून सुद्धा चांगला जॉब सोडून त्याला शेतीचा पर्याय निवडावा लागला. तर त्याला म्हणजे शेती करायची होती, म्हणजे नाही असं नाही, पण त्यासोबतच त्याला काहीतरी बिझनेस करायचा होता. आणि बिझनेस म्हटलं म्हणजे गावामध्ये बिझनेस करणं पॉसिबल नाही, तर काहीतरी जोडधंदा म्हणून त्याला करायचा होता. तर त्याने खूप सर्च केल्यानंतर याच्याबद्दल माहिती पडली, या रेशीम शेतीबद्दल. तर मग आधी पूर्ण अभ्यास करून घेतला त्याने या सगळ्याचा, आणि नंतर हे सगळं उभं करायला हळूहळू सुरुवात केली. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर 1 लाईक नक्की करा. आणि तुम्हाला या शेतीबद्दल काय वाटतं किंवा शेतकऱ्यांबद्दल काय वाटतं, काही वाटत असेल, तुमचं मत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.